चल लक्ष द्या इकडे. काल आपण डिस्कस करत होतो, बोल ना. सर जर डी डिफरन्सिएशन झालं नाही तर सेकंडरी मेरिस्टेमॅटिक नाही बनणार का? नाही बनणार. कसं बनेल? परमनंट जर टिश्यू डिवाइड झालाच नाही तर सेकंडरी कसं बनेल? ठीक आहे. ओके सर. आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले सिंपल परमनंट टिश्यूज. त्यामध्ये आपण पहिला डिस्कस केला पॅरेन्कायमा, दुसरा डिस्कस केला कोलेनकायमा. ठीक आहे. आता तिसरा जो आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे स्क्लेरेनकायमा. स्क्लेरेनकायमा जो आहे ना, स्क्लेरेनकायमा हा डेड टिश्यू आहे. ठीक आहे. डेड टिश्यू आहे, डेड परमनंट टिश्यू आहे. ठीक आहे. पॅरेन्कायमा आणि कोलिनकायमा हे जे असतात, पॅरेन्कायमा आणि कोलिनकायमा हे जे असतात ना, हे लिव्हिंग टिश्यू असतात, लिव्हिंग परमनंट टिश्यू असतात. आता स्क्लेरेनकायमा दोन टाईपचे असतात, लक्षात ठेवा. स्क्लेरेनकायमा दोन टाईपचे. एक आहे स्क्लेरेनकायमा फायबर नावाचे असेल आणि दुसरे असतात स्क्लेरेनकायमा मध्ये स्क्लेरिड्स नावाचे असेल. ओके. कोणत्या कोणत्या? फायबर आहेत आणि दुसऱ्या कोण? स्क्लेरिड्स. आता फायबर कशा असतात? जे फायबर आहेत ना, फायबर जे असतात त्या अशा इलॉंगेटेड असतात. कळालं? त्याचे एंड जे असतात ना ते टेपरिंग असतात बघा. पॉइंटेड एंड असतात असं एनसीईआरटीने सांगितलंय. स्टेट बोर्ड सांगतं ते एंड कसे आहेत? टेपरिंग आहेत. टेपरिंग आहेत दोन्ही एंडला, बरोबर. दोन्ही बाजूला एंड कसे आहेत? टेपरिंग आहेत फायबरचे. ठीक आहे. आता हे जे फायबर असतात ना, या फायबर मध्ये ही जी वॉल असते, ही वॉल बघा, ही वॉल जी असते ही लिग्निफाईड असते. लिग्निफाईड असते म्हणजे यांच्यामध्ये सेकंडरी इथे वॉल प्रेझेंट असते आणि जी वॉल असेल ना, ही वॉल खूप जास्त थिक असते. बघा, ही वॉल जी असेल ना, कशी आहे? वॉल थिक आहे. आणि वॉल थिक आहे आणि याच्या मध्ये मध्ये इथे बघा हे पिट्स तयार झाले. कळते का तुम्हाला? इथे बघा ही वॉल बघा, ही वॉल जी आहे ना ही थिक बनली वॉल. ही थिक वॉल इथे तयार झाली. कळलं? पुन्हा इथे बघा ही थिक वॉल इथे तयार झाली. आता ही जी थिक वॉल आहे ना, ही वॉल जेवढी थिक असेल ना, लिग्निनने बनलेली वॉल असते ही. लिग्निन नावाच्या मटेरियलने बनलेली वॉल असते. ही वॉल जेवढी थिक असेल ना तेवढा हा आतली स्पेस कमी असेल. कळते? या आतल्या स्पेसला म्हणतो आपण कॅव्हिटी किंवा याला म्हणतो आपण ल्युमेन. याला बोलणार तुम्ही कॅव्हिटी किंवा ल्युमेन. ठीक आहे. ठीक आहे. आता ही जी कॅव्हिटी आहे किंवा ल्युमेन आहे ना, या कॅव्हिटी किंवा ल्युमेन मध्ये इथे बघा, इथे तुम्हाला असे रिजन दिसतात का बघा? या रिजन्सला म्हणतो आपण पिट्स. काय म्हणायचं या रिजनला? पिट्स. तर जेवढं लिग्निन इथे डेपॉझिट होणार आहे, ही वॉल आहे, बरोबर. ही वॉल आहे, सेल वॉल आहे. ही जी सेल वॉल आहे ना, ही सेल वॉल थिक झाली. कशामुळे? ड्यू टू द डेपॉझिशन ऑफ लिग्निन. लिग्निनच्या डेपॉझिशन मुळे ही सेल वॉल जी आहे ना ही थिक झाली. जेवढी ही सेल वॉल थिक होणार आहे तेवढं आतली कॅव्हिटी जी असेल, ही जी कॅव्हिटी ना, कॅव्हिटीलाच म्हटलं आपण ल्युमेन, ही कॅव्हिटी छोटी छोटी होत जाणार. कळतंय? जेवढं लिग्निन डेपॉझिट होणार तेवढी ही कॅव्हिटी काय होत जाणार? कमी कमी होत जाणार. समजलंय तुम्हाला? हे या ज्या सेल्स आहेत, या सेल ज्या दिसतात तुम्हाला, यांना म्हटलंय आपण फायबर. फायबरला कसं आयडेंटिफाय कराल तुम्ही? फायबर या ज्या सेल असतात इलॉंगेटेड असतात, त्यांचे एंड टेपरिंग असतात. टेपरिंग म्हणजेच कसे असतात? पॉइंटेड असतात. ठीक आहे. लिग्निफाईड म्हणजे लिग्निनने बनलेली वॉल असते. ओके. लिग्निन इन सेल वॉल. सेल वॉल मध्ये लिग्निन आहे आणि त्यामुळे त्याचं काय झालंय? थिकनिंग झालंय वॉल्स. वॉल कशी आहे? वॉलचं झालंय थिकनिंग. त्यानंतर आतमध्ये एक नॅरो कॅव्हिटी तयार झाली. नॅरो कॅव्हिटी फॉर्म झाली. या नॅरो कॅव्हिटीला आपण काय बोलणार? ल्युमेन. ठीक आहे. आणि ही जी सेल आहे ना, ही डेड सेल का आहे? डेड सेल आहे कारण का यांच्या सेल वॉल मध्ये खूप सारं लिग्निन डेपॉझिट झालं. सेल वॉल मध्ये खूप सारं लिग्निन डेपॉझिट झालं तर सेल मेम्ब्रेन मधनं काही पास होणं, सेल मेम्ब्रेन मध्ये काही जाणारच नाहीये. का बरं? कारण लिग्निन ही सेकंडरी वॉल आहे. ठीक आहे. आणि ही जी वॉल आहे ना, या वॉल मध्ये एवढं लिग्निन आहे की बाहेरचं वॉटर आतमध्ये जाऊच नाही शकत. बाहेरचं काही मटेरियल आतमध्ये जाऊ शकत नाहीये. त्यामुळे आतला जो सायटोप्लाझम असेल ना, तो सायटोप्लाझम
तो सायटोप्लाझम होणार आहे लॉस. कळालं? सायटोप्लाझम लॉस होणार म्हणजे सायटोप्लाझम नसणार आहे. न्यूक्लियस सुद्धा लॉस होणार आहे म्हणजे न्यूक्लियस सुद्धा नसणार. सायटोप्लाझम पण नाही, न्यूक्लियस सुद्धा नाही. लक्षात घ्या, सायटोप्लाझम सुद्धा नाही, न्यूक्लियस सुद्धा नाही, म्हणून ही कॅव्हिटी बनलेली आहे. आणि या ज्या पहिल्या टाईपच्या सेल्स तुम्हाला इथे दिसत आहेत यांचं नाव आहे फायबर. क्लिअर का एव्हरीवन? समजलं का रे सर्व? फायबर कोणत्या सेल आहेत? या डेड सेल आहेत फायबर. कशा बनल्या? स्टीव, स्टीव आप ऑफलाइन क्यों नहीं आ रहे हो? यस सुजैन. सर एग्जाम्स चालू थे कॉलेज में. ओके, या फिर आने वाले हो या फिर ऑनलाइन ही करने वाले? सर ऑनलाइन कर रहे हैं, ऑनलाइन ही कर रहे हैं ऑनलाइन सर. बैच ज्वाइन कर रहा है. सो कोविड की वजह से कर रहे हो ऑनलाइन, ऐसा सुना मैंने. हाँ सर, और पिकअप ड्रॉप का भी थोड़ा प्रॉब्लम्स हो रहा है. यस यस चलेगा, ठीक है, नो इश्यूज. आपके लिए टाइम चेंज किया था मैंने, लेकिन ठीक है, कुछ प्रॉब्लम हाँ नहीं. नहीं सर, हम लोग अभी ये टाइम फिर भी ठीक है, हम लोग अटेंड कर रहे हैं. हाँ हाँ, ये तो हो जाएगा आपके लिए, ये भी ठीक है. यस. तो ये हुआ पहिला वाला सेल कोणता? फायबर. बघा आता स्क्लेरिन फायबर जे आहेत त्याच्यामधल्या पहिल्या टाईपच्या सेल कोणत्या झाल्या? फायबर. तर दुसऱ्या प्रकारच्या कोणत्या आहेत ना? स्क्लेरिड्स. स्क्लेरिड कशा असतात ते बघूयात. ये लिख लिया आपने, स्क्रीनशॉट कर लो इसका. सो फाइबर आर थिक वॉल्ड इलॉन्गेटेड पॉइंटेड सेल्स. ये जो सेल्स होते जनरली ग्रुप में प्रेझेंट होते. ग्रुप में प्रेझेंट होते म्हणजे ग्रुप मध्ये प्रेझेंट असतात. ग्रुप मध्ये म्हणजे अशी असते, अशी शेजारी शेजारी या सेल्स प्रेझेंट असतात. सो दीज आर प्रेझेंट इन द ग्रुप्स. कर. सो दीज आर द फायबर्स. यांच्यामध्ये तुम्हाला हे पिट्स दिसतात. सो दीज आर द ओपनिंग्स विच यू कॅन सी. दीज आर कॉल्ड एज अ पिट्स. गॉट दिस? आता next type of cell in the sclerenchyma which are also dead cell are called as sclerids. दुसऱ्या टाइपच्या सेल्स जे आहेत स्क्लेरेनकायमाच्या, these are called as sclerids. so sclerenchyma में दो टाइप के सेल होते हैं, एक तो फाइबर होंगे या फिर स्क्लेरिड होंगे या फिर दोनों भी. ठीक है, तो स्क्लेरिड कैसे? स्क्लेरिड्स ये स्फेरिकल होते. स्क्लेरिड्स कैसे सेल होते हैं? स्फेरिकल. तो पहला पॉइंट याद रखो, स्क्लेरिड्स आर स्फेरिकल सेल्स. ये स्फेरिकल होते हैं और इसमें भी आपको ऐसे पिट्स दिखाई देंगे. यहाँ पे ओपनिंग होगा, ऐसे थोड़े थोड़े ओपनिंग ऐसे दिखता है. ये बहुत ही स्मॉल ओपनिंग होता है, इस चीज से हम पिट्स बोलते हैं. यहाँ से ऐसे आप पिट्स देख सकते हो इसमें अंदर, ये चार में ऐसे पिट्स असते आणि ये होगा उसका पिट. ठीक है, ये पिट्स है और इसके अंदर देखो. अब यहाँ पे आप देख सकते हो ये वाला रीजन जो है ना, दिस रीजन इज फील्ड विद द लिग्निन. देखो ये किससे भरा हुआ है रीजन? दिस रीजन इज फील्ड विद द लिग्निन. यशदा, हा बघ, हा रीजन जो आहे हा पूर्णपणे लिग्निनने भरला. ये देखो, ये सेल वॉल आहे उसका, ही आहे त्याची सेल वॉल. ही सेल वॉल आहे, जे ब्लॅक मध्ये मी काढले ते त्याचे पिट्स. ये हुआ स्क्लेरिड. देखो ये स्क्लेरिड जो है, इसके इसमें ये पिट्स है. ठीक है, इसकी सेल वॉल देखो बहुत ज्यादा लिग्निफाइड, ये लिग्निन. right? So sclerids are spherical cells. Their walls are very much thickened. Okay, so you can say they are highly thickened. Cell wall इसकी कैसी होती है? Highly thickened होती है. Okay, ये भी सेल डेड सेल. येलो कलर हा लिग्निन ने बनलेला सबस्टन्स आहे. जागृती, येलो कलर जो आहे तो लिग्निन आहे. लिग्निन म्हणजे सेल वॉलचं मटेरियल आहे. ठीक आहे, म्हणजे ही बघा इथून इथपर्यंत जी तुला दिसते ना सगळी येलो येलो, ही सगळी सेल वॉल. ही जी येलो येलो दिसते ना ही सगळी काय आहे? सेल वॉल आहे. ठीक आहे, आता आतमध्ये बघ एवढीच जागा बाकी आहे. ही जागा जी आतमध्ये बाकी आहे हिला तुम्ही बोलणार ल्युमेन. हिला तुम्ही काय म्हणणार? ल्युमेन. ल्युमेन कशी बघ, ल्युमेन एकदम कशी नॅरो, एकदम नॅरो. खूप कमी जागा राहिली. का बरं खूप कमी जागा राहिली? या सेल्स बघा कशा, या सेल सुद्धा डेड सेल आहेत बरोबर, कारण स्क्लेरेनकायमा सगळे डेड असतात, डेड आहेत या सेल सुद्धा. आणि यांच्यामध्ये नॅरो कॅव्हिटी आहे. नॅरो कॅव्हिटीला म्हटलं आपण ल्युमेन बरोबर. नॅरो कॅव्हिटी आहे ज्यावरती यामध्ये, याला म्हटलं आपण ल्युमेन. हे तुम्हाला जे दिसतात हे पिट्स आहेत. ठीक आहे, हे दिसतात हे पिट्स आहेत. ही सेल वॉल आहे. सेल वॉल कशाने बनली? लिग्निनने बनलेली आहे. जसं जे लाकूड असतं ना आपलं हार्ड असतं बघा, त्यामध्ये पण लिग्निन असतं. तर ज्या डेड सेल असतात ना त्यांच्या सेल वॉल मध्ये लिग्निन असतं.
कळलं. आणि लिग्निन असल्यामुळे इथल्या आतमध्ये सायटोप्लाझम नसतो. ठीक आहे. डेड सेल आहेत म्हणजे काय? नो सायटोप्लाझम, नो न्यूक्लियस. सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस याला एकत्रितपणे प्रोटोप्लास्ट किंवा प्रोटोप्लाझम म्हणतो. न्यूक्लियस नाही, सायटोप्लाझम नाही, म्हणून प्रोटोप्लास्ट सुद्धा नाहीये. लक्षात घ्या. न्यूक्लियस नाही, सायटोप्लाझम नाही, म्हणून प्रोटोप्लास्ट नाही. कळलं. मी या डेड सेल. मग यांचं काम काय? काय काम आहे यांचं? किंवा यांचं काम आहे मेकॅनिकल सपोर्ट. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्क्लेरेन्कायमा? Function of sclerenchyma is to provide the mechanical support. ठीक आहे. जिथे प्रेझेंट असतील तिथे स्क्लेरेन्कायमा काय प्रोव्हाइड करते? मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करते. ठीक आहे. ज्या ऑर्गन मध्ये ते असतील त्या ऑर्गनला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करते. कुठे असतील या सेल्स? सो वेअर द स्क्लेरेन्कायमा सेल्स आर प्रेझेंट. कुठे असतील स्क्लेरेन्कायमा सेल्स लोकेटेड? उद्याच की ग, उद्याच की. काय असं वाटलंय. ठीक आहे. सो these are located in, where are these located? These cells are located in fruit wall of nuts. Fruit wall of nuts. अक्रोड वाल में तुला अक्रोड माहिती का? अक्रोडची बघा, तुम्ही जर कधी तो अक्रोड फोडून खाल्ला असेल त्याचा वरचा जो कव्हर असतो तो हार्ड किंवा ग्राउंडनट आहे. ग्राउंडनट म्हणजे शेंगा आपण खाल्ले असतील त्या शेंगांचं वरचं कव्हर. ठीक आहे. ते जे आहे ना ते या स्क्लेरिडने बनलेलं आहे. ते या स्क्लेरेन्कायमाने कळालं. त्यानंतर फ्रूट वॉल ऑफ नट्स समजलं कशाने बनलं? फ्रूट वॉल ऑफ नट्स इज मेड अप ऑफ स्क्लेरिन. कोकोनटचं वरचं कव्हर, सर्वात वरचं कव्हर कोकोनटचं जे आपण काढतो एकदम बाहेर, ते पण कशाने बनलेलं आहे? स्क्लेरेन्कायमा. ठीक आहे. स्क्लेरिन. सेल्सच्या कोणती ऍक्टिव्हिटी सुरू नसते का? कोणती ऍक्टिव्हिटी नाही, हे फक्त मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतात. स्टिफनेस प्रोव्हाइड करतात. एक काम यांचं काय प्रोव्हाइड करणं? स्टिफनेस. आणि दुसरं काम काय? मेकॅनिकल सपोर्ट. एवढेच दोन काम. कळलं. सर आणि जे ड्राय सबस्टन्स असतात तर ते स्क्लेरिडनीच बनतात का मग? ड्राय सबस्टन्स असतात ते स्क्लेरिडनेच बनतात असं नाही म्हणता येणार. पण स्क्लेरिड कुठे असतो हे सांगतो. सगळेच ड्राय सबस्टन्स काय स्क्लेरिडनेच बनलेले असतील असं काय? पण सपोज ड्राय हे बनले फ्रूट वॉल ऑफ नट, अक्रोडची वॉल जी असेल, अक्रोडच्या वरती कव्हर असतं नाही ते, किंवा ग्राउंडनटचं कव्हर ते असेल, किंवा डाळी असतात बघा, डाळी लेग्युम जे असतात ना, लेग्युम्स डाळी, त्यांच्यावर पण कव्हर असतं. पण हरभरा जो असेल तुम्ही भिजत घातल्यानंतर त्याच्यावर एक कव्हर निघतं. ठीक आहे. तर जे काही सीड कोट असेल, लेग्युमच्या वरती जे काही कोट असतं सीड कोट असतं. डाळी कोणते असते? तुम्ही जर तुरीची डाळ बघितली तर त्याच्यावर पण ब्राऊन कलरचं कव्हरिंग असतं. लेग्युम म्हणजे डाळी वगैरे जे आहे त्यांच्या सीडवर जे काही कव्हरिंग आहे, कोटिंग आहे, ते कोटिंग या स्क्लेरिडने बनलेलं असतं. स्क्लेरिड किंवा स्क्लेरेन्कायमाने बनलेलं असतं असं लक्षात ठेवा. आता जे स्क्लेरिड सेल्स डिग्रेड होत नाहीत का? हे डिग्रेड होत नाहीत का सेल्स? लवकर डिग्रेड होत नाही. लिग्निन जे आहे ना, लिग्निन हे जे सेल वॉल मधलं मटेरियल आहे, लिग्निन हे डिग्रेड व्हायला खूप वेळ घेते. बॅक्टेरियाला त्याला जर डिग्रेड करायचं असेल ना खूप वेळ घेते. त्याच्यामुळे ते लवकर डिग्रेड नाही होत. कळालं ना? हार्ड आहे सबस्टन्स. हो सर. ठीक आहे. त्यानंतर कमी प्रमाणामध्ये लिग्निन किंवा या ज्या सेल असतात ना स्क्लेरेन्कायमा, या पल्प मध्ये पण प्रेझेंट असतात. पल्प म्हणजे जे आपण खातो ना, मेन पार्ट. पल्प ऑफ फ्रुट्स लाईक गोवा, पेरू खातो ना आपण, पेरू खाल्ल्यानंतर बघा थोडंसं चरबट चरबट लागतं. त्याच्या मेन पल्प मध्ये, मेन पल्प म्हणजे जे काही आतमध्ये आहे ना व्हाईट कलर वाला जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा थोड्या थोड्या रेषा रेषा दिसतात. तुम्हाला बघितलं कधी पिकलेला पेरू? त्यामध्ये बघा थोड्या थोड्या रेषा रेषा दिसतात. त्यामध्ये सुद्धा हे स्क्लेरेन्कायमा प्रेझेंट असतात. पल्प ऑफ फ्रुट्स लाईक गोवा, त्यानंतर पियर आणि चिकू जो असेल सापोटा, यामध्ये पण. ठीक आहे. त्यांच्या पल्प मध्ये सुद्धा हे प्रेझेंट असतात स्क्लेरेन्कायमा. त्यानंतर टी लिव्ह जे असतात ना, टी लिव्ह चहापत्ती, त्यामध्ये पण स्क्लेरेन्कायमा प्रेझेंट असतात.
बाप्पा एनसीईआरटीने काय काय दिले, कुठे कुठे असतात. जे नीटचं प्रिपरेशन करणार आहेत त्यांनी हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. लोकेटेड इन फ्रूट वॉल ऑफ नट्स, located in seed coat of legumes, located in pulp of fruits like guava, pear, sapota, and located in the tea leaves. कळाले का? हॅलो, येस कुठे असे समज? येस. सर पपयामध्ये पण प्रेझेंट असेल का? पपयाच्या पल्प मध्ये नसतो तो. हे जे फ्रूट सांगितलं ते स्पेसिफिकली यांच्यामध्ये असते. गोवा, पियर, सापोटा यांच्या. ठीक आहे. पपयाचा पल्प तर खूप सॉफ्ट असतो, त्यामध्ये नसतात स्क्वेअर टॅब. चलो डन झालं का रे? येस. बघा आतापर्यंत 3 टाईपचे परमनंट टिश्यू बघितले आपण. परमनंट टिश्यूचे 3 टाईप. एक पहिला सगळ्यात पहिला जो बघितला तो पॅरेंटायमा, दुसरा बघितला पोलेनकायमा, तिसरा पाहिला स्क्लेरेंकायमा. स्क्लेरेंकायमा डेड आहेत, पहिले 2 जे आहेत ते लिव्हिंग आहेत. ठीक आहे. हे झाले सिंपल परमनंट टिश्यू. आता सिंपल परमनंट कसं आयडेंटिफाय करणार तू? याच्यामध्ये सर्व सेल एकाच टाईपचे असतात. सिंपल परमनंट म्हणजे काय? सर्व सेल्स एकाच टाईपच्या या टिश्यू मध्ये, म्हणून त्याचं नाव आहे सिंपल परमनंट. ठीक आहे. आता आपण डिस्कस करणार आहोत पुढच्या टाईपचा टिश्यू, त्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज. कोणत्या टिश्यूज येतात? हे कॉम्प्लेक्स परमनंट. कसे ओळखाल कॉम्प्लेक्स परमनंट? आता कॉम्प्लेक्स म्हणजे काय? कंपाऊंड म्हणजे कॉम्प्लेक्स, बरोबर. हे आधी पण आपण डिस्कस केले. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू जे असतात ना, त्यामध्ये एकापेक्षा जास्त टाईपच्या सेल एकत्रित येतात. सो मोर दॅन वन टाईप ऑफ सेल, एकापेक्षा जास्त टाईपच्या सेल एकत्रित येतात आणि त्या जर टिश्यू बनवतात, त्या टिश्यूला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. So complex permanent tissue is made up of more than one type of cell. Complex permanent tissue are made up of more than one type of cells. कळलं? आणि हे एकत्रित येऊन हे काय बनवतात? एखादा टिश्यू. कळलं? आणि टिश्यू जो असेल तो काय करतो? त्याचं फंक्शन कॉमन असतं, एकच फंक्शन असतं टिश्यूचं काहीतरी. कळलं? म्हणजे पहा, ज्यावेळेस एकापेक्षा जास्त टाईपच्या सेल एकत्रित येतात त्यावेळेस कॉम्प्लेक्स टिश्यू बनतो. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूचे 2 टाईप. एक आहे झायलेम. झायलेमचं काम काय? झायलेम टिश्यूचं काम आहे वॉटर आणि मिनरलला कंडक्ट करणे. कंडक्शन ऑफ काय? वॉटर अँड मिनरल. दुसऱ्या टाईपचा जो टिश्यू आहे त्याचं नाव आहे फ्लोएम. झायलेम आणि फ्लोएम हे जे आहेत हे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. फ्लोएमचं काम आहे फूड आणि न्यूट्रिएंट जे असतील यांना, फूड आणि मिनरल असतील, फूड आणि न्यूट्रिएंट असतील यांना कंडक्ट करणे. यांचं काय करणे? कंडक्शन करणे, हे काम आहे. सो झायलेमचं काम आहे वॉटर आणि मिनरल कंडक्ट करणे. फ्लोएमचं काम आहे फूडचं कंडक्शन. कळलं? मग आता आपण हा पहिला टिश्यू डिस्कस करू, झायलेम. मग आपण डिस्कस करू फ्लोएम. ठीक आहे. मग आता पहा, झायलेम जे असतात वॉटर आणि मिनरलला कॅरी करतात. झायलेम कंडक्टिंग टिश्यू आहे वॉटर आणि मिनरलच, आणि रूट पासनं स्टेम पर्यंत, लीफ पर्यंत वॉटरला कॅरी करतो. ऑर्गॅनिक मॅटरला कॅरी कोण करेल? ऑर्गॅनिक मॅटरला कॅरी, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे फूड झाला, ज्या गोष्टी त्या फूडला कॅरी करतो फ्लोएम. ठीक आहे. फूडला कॅरी करेल फ्लोएम. सुक्रोज असेल, ग्लुकोज असेल, फ्रक्टोज असेल, याला मेनली जो कॅरी करतो तो असतो फ्लोएम. झायलेम मेनली वॉटर आणि मिनरलला कॅरी मेनली. काही प्रमाणामध्ये शुगर पण झायलेम मधनं जातच असतं, पण कमी प्रमाणात जातील ऍज कम्पेअर टू द फ्लोएम. ठीक आहे. सो पहा, झायलेम काय आहे? कंडक्टिंग टिश्यू आहे. ओके. आणि झायलेमचं आणखी एक काम आहे की तो मेकॅनिकल स्ट्रेंथ सुद्धा प्रोव्हाइड करतो प्लांटच्या पार्ट्स. झायलेमचे 2 फंक्शन झाले. एक म्हणजे काय? सगळ्यात पहिले कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, वॉटर अँड मिनरल्स. आणि दुसरा त्याचा रोल आहे की इट प्रोव्हाइड्स, झायलेम प्रोव्हाइड्स
मेकॅनिकल स्ट्रेंथ टू प्लांट पार्ट्स. ठीक आहे, समजते? वॉटर आणि मिनरल कंडक्ट करणे, मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणे प्लांट पार्ट्सला, हे झायलेमचे फंक्शन्स. ओके, आता झायलेम बनलाय कोणत्या कोणत्या टाईपच्या सेल्सने? झायलेम बनलाय 4 टाइप्स ऑफ एलिमेंट्स. एनसीईआरटीने सांगितले 4 प्रकारच्या सेल्सने, 4 प्रकारच्या एलिमेंट्सने झायलेम बनलेले आहे. मग एलिमेंट्स कोणते आहेत? पहिल्या टाईपच्या सेल आहेत, यांना बोललं जातं ट्रॅकिड्स. दुसऱ्या टाईपच्या सेल्स आहेत झायलेम वेसल्स. तिसऱ्या टाईपच्या सेल आहेत झायलेम पॅरेन्काइमा. चौथ्या टाईपच्या सेल आहेत झायलेम फायबर. ठीक आहे, बघा बरं, 4 प्रकारच्या सेल एकत्रित आल्या आणि यांनी बनवलेला जो टिश्यू आहे ना, तो आहे झायलेम. म्हणजे झायलेम काय असला पाहिजे? कॉम्प्लेक्स असला पाहिजे, बरोबर? म्हणजे एकापेक्षा जास्त टाईपच्या सेल एकत्रित येतात आणि त्या झायलेम बनतात. या सेल कोणत्या आल्या? पहिल्या आल्या ट्रॅकिड, दुसऱ्या झायलेम वेसल, तिसऱ्या झायलेम पॅरेन्काइमा आणि झायलेम फायबर. ठीक आहे, आता इम्पॉर्टंट काय गोष्टी लक्षात. ट्रॅकिड डेड सेल असतात, झायलेम वेसल डेड सेल असतात, झायलेम फायबर सुद्धा डेड सेल असतात. मग आता लिव्हिंग कोण आहे? लिव्हिंग आहे ओनली वन हियर, दॅट इज झायलेम पॅरेन्काइमा. ट्रॅकिड डेड सेल असतात, झायलेम वेसल डेड सेल असतात, झायलेम फायबर डेड असतात. झायलेम फायबर म्हणजे स्क्लेरेन्काइमा येते आणि झायलेम पॅरेन्काइमा हे लिव्हिंग असतात. यशोदा, कळते का तुला? येस सर. येस. मग आता हे झायलेम आणि फ्लोएम हे दोन्ही पण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहेत. फ्लोएम मध्ये पण 4 प्रकारच्या सेल असतात, त्याबद्दल आपण नंतर बोलूयात. पण सध्या आपण ट्रॅकिड्स बद्दल बोलू. पहिले आपण ट्रॅकिड्स बद्दल. झालं लिहून? हो. तर ते 3 सेल्स डेड आहेत, तर मग ते कसं काय फंक्शन हे करू शकतात? ते डेड आहेत म्हणूनच त्या फंक्शन करू शकतात, त्याबद्दल सांगतो मी थोडस पुढे गेल्यावर. डेड आहेत म्हणूनच त्या फंक्शन, त्या ह्या ज्या दोन आहेत ना, या पहिल्या दोन ट्रॅकिड आणि झायलेम वेसल, हे ऍक्च्युअली वॉटरला कंडक्ट करतात. वॉटर आणि मिनरल्सला कंडक्शन करण्याचा ऍक्च्युअल म्हणजे सगळ्यात पहिला खरा रोल कोणाचा? या दोघांचा, ट्रॅकिड आणि झायलेम वेसल. हे पाईप तयार करतात आणि त्या पाईप मधून वॉटर फ्लो होतं. ते डेड आहेत म्हणूनच ते पाईप तयार करतात, का? फास्ट वॉटर पास होईल त्याच्यावर. झायलेम पॅरेन्काइमा लिव्हिंग आहेत आणि फायबर जे असतात ना, हे फक्त मेकॅनिकल सपोर्ट देतात. फायबरचं काम काय? एकच, काय? मेकॅनिकल सपोर्ट. मेकॅनिकल सपोर्ट. ठीक आहे, कॅम्बियम हा सेकंडरी टिश्यू आहे जागृती, आणि कॅम्बियम जो असतो तो सेकंडरी ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल असतो. गर्थ वाढवतो झाडाची, है ना, झाडाचा स्टेमची गर्थ वाढवतो. गर्थ वाढवतो म्हणजे त्याला असा मोठा करतो, सेकंडरी ग्रोथ करतो. कळतंय का जागृती? कॅम्बियम पण ते कॉम्प्लेक्स मध्ये येतं ना. कॅम्बियम टिश्यू, कॅम्बियम जो असतो तो सेकंडरी मेरिस्टेम. ठीक आहे, कॅम्बियम टिश्यू हा सेकंडरी मेरिस्टेम आहे. हे झालं का रे? बघा, आता सगळ्यात पहिले आपण डिस्कस करू ट्रॅकिड बद्दल. 4 प्रकारचे सेल लक्षात ठेवायच्या: ट्रॅकिड, झायलेम वेसल, झायलेम पॅरेन्काइमा, झायलेम फायबर. तर बघा, ट्रॅकिड्स जे असतात ना, या इलॉंगेटेड सेल असतात. ट्रॅकिड्स असतात इलॉंगेटेड, ट्युब्युलर आणि डेड सेल.
मी असं ड्रॉ करू शकतो ट्रॅकेटला. या इलॉंगेटेड असतात, ट्युब्युलर असतात आणि डेड असतात. डेड सेल असतात, इलॉंगेटेड असतात, ट्युब्युलर असतात, डेड असतात. हे बघा, हे असं आपण थोडस याला असं दाखवू शकतो. हे झालं ट्रॅकेट. आता ट्रॅकेट डेड सेल असतात आणि ट्रॅकेटचे हे शेप जो असेल ना तो जनरली कसा असतो बघा, जनरली असतो इलॉंगेटेड. इलॉंगेटेड ट्रॅकेट्स आर जनरली इलॉंगेटेड. ते ट्युब्युलर असतात, डेड सेल असतात. त्यांचे एंड जे असतात ना ते टेपरिंग असतात. एंड जे असतात ते टेपरिंग असतात. ठीक आहे. आणि यांच्या वॉल सुद्धा, आता ही सेल वॉल याची, सेल वॉल सुद्धा यांची अनइव्हनली थिक असते, अनइव्हनली थिकंड असते. हे लक्षात, कशी आहे? अनइव्हनली थिकंड, कमी जास्त प्रमाणात थिक असते. याचा काय परिणाम होईल त्याबद्दल बोलूयात आपण. कमी जास्त प्रमाणात जर वॉल थिक असेल तर काय इफेक्ट होईल ते पण बघू आपण. ठीक आहे. मी दोघांमधनं शिकवतोय तुम्हाला, एनसीईआरटी पर स्टेट बोर्ड, दोघांचं तुम्हाला डिटेल मध्ये देतो. आता या ज्या असतात ट्रॅकेट्स, त्या ट्रॅकेट्स मध्ये बघा, सपोज आपण ड्रॉ केला ट्रॅकेट, हे एक ट्रॅकेट आहे. या ट्रॅकेट मध्ये त्याचा एंड जो असेल ना तो टेपरिंग आहे. आता याची वॉल जी असेल ना, ही वॉल कशी झाली सांगितले आपण, अनइव्हनली थिक. अनइव्हनली ती थिक झाली. अनइव्हनली जर थिक झाली असेल ना वॉल, तर सपोज बघा याच्यावर असे रिंग सारखे स्ट्रक्चर बनू शकतात. कसे बनतील रिंग सारखे स्ट्रक्चर? तुम्ही असं इमॅजिन करा, मी आधी रिंग सारखे स्ट्रक्चर दाखवतो. हे रिंग सारखे स्ट्रक्चर याच्यामध्ये असे फॉर्म होऊ शकतात जर याच्यामध्ये लिग्निन डिपॉझिट झाला. आता लिग्निन कोणता आहे? हा सर्व एरिया बाकीचा लिग्निनने भरलेला आहे. सर्व एरिया कशाने भरला? सर्व एरिया कशाने भरला आहे? लिग्निनने भरला. इमॅजिन करा की बाकीचा सर्व एरिया लिग्निनने भरलाय आणि ज्या ठिकाणी लिग्निन नाहीये बघा, सेल वॉल अनइव्हनली थिकंड या सेलची, हे सगळं लिग्निन भरलंय. जसं की आधी आपण स्क्लेरेट मध्ये बघितलं, हे बघा, हे सगळं लिग्निन, हे सगळं लिग्निन डेपॉझिट. आता लिग्निन डेपॉझिट झाल्यामुळे काय झालं बघ, एवढा एरिया राहिला जिथे लिग्निन नाहीये, एवढा एरिया राहिला जिथे लिग्निन नाहीये, एवढा एरिया राहिला जिथे लिग्निन नाहीये. कळतंय का तुम्हाला? हे बघा, एवढा एरिया राहिला जिथे लिग्निन, जिथं लिग्निन नाहीये ना तिथे बघा हे रिंग सारखे स्ट्रक्चर, ते बाकी सगळं लिग्निन. म्हणजे ही वॉल बघा, हे कोणायकल आहे आणि याच्यामध्ये बघा हे फक्त हा एरिया जो असेल ना, हा एरिया, इथे लिग्निन नाही. ठीक आहे. ज्या एरियामध्ये लिग्निन नाहीये ना, या एरियामध्ये जिथे लिग्निन नाही ना तिथे रिंग बनल्या. रिंगलाच म्हणतो आपण ॲन्युलस. रिंगलाच काय म्हणतो आपण? ॲन्युलस. ठीक आहे. मग आता हा जो पॅटर्न बनला ना, या ट्रॅकेटला म्हणतो आपण ॲन्युलर ट्रॅकेट्स. कशा बनल्या या ट्रॅकेट? ॲन्युलर आहेत या ट्रॅकेट्स. कशा आहेत? ॲन्युलर आहे. कळते का रे? हॅलो, ट्रॅकेट कशा बनल्या रे? ॲन्युलर, रिंगने बनलेलं. आता आणखी एक पॅटर्न, सपोज ही एक ट्रॅकेट आहे, दुसरी ही एक दुसरी ट्रॅकेट आहे. ओके. या ट्रॅकेटमध्ये पण थिकनिंग कसं बघा, लिग्निन कसं भरलंय. लिग्निन हे असं फील झालंय की यामध्ये फक्त असाच एरिया रिकामा आहे. हा एरिया बघ, हा एरिया फक्त रिकामा आहे. बाकीच्या ठिकाणी सगळी वॉल ही लिग्निनने भरली, सगळी वॉल लिग्निनने भरली. तर इथे आपण दाखवतो हा वाला पार्ट सगळा लिग्निनने भरला. तुम्हाला समजतंय का नाही मला सांगा. नसेल समजत तर तुम्हाला मी काही फिगर पण दाखवेन उद्याच्या लेक्चरमध्ये याचे, जेणेकरून तुम्हाला समजेल. हे तसं बुक मध्ये पण दिलंय. हा एरिया पण बघा लिग्निनने भरलाय सर्व, हा पण एरिया सर्व लिग्निनने भरलाय. कळतंय का? हा पण एरिया सर्व लिग्निनने भरलाय.
हा सुद्धा एरिया सर्व लिग्निनने भरलाय. तर लिग्निन कसा नाही भरला बघा, स्पायरली नाही भरला लिग्निन. या एरियामध्ये लिग्निन नाही, कळतंय का? हे पहा, ज्या एरियामध्ये लिग्निन नाहीये, या एरियामध्ये लिग्निन नाही. ज्या एरियामध्ये लिग्निन नाहीये तिथे पहा असे रिंग सारखे स्पायरल स्पायरल रिंग बनले. बनले की नाही स्पायरल? हा पॅटर्न जो आहे याला म्हणतो आपण कोणता? स्पायरल ट्रॅकिड्स. कळतंय तुम्हाला? या ट्रॅकिडचे तर हे दोन्ही एंड तर लिग्निननेच भरलेले असतात, हे तर क्लिअर आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये काहींमध्ये तुम्हाला असे रिंग दिसतील, काहींमध्ये असा स्पायरल पॅटर्न तयार होईल. पहा स्पायरल, हा बनला स्पायरल. दिसतोय का? अरे कळतंय का नाही? बोला ना, हो का नाही? सर Yes, sir. बोल ना जागृती, बोल यशोदा, बोल. ते म्हणजे अख्ख्या रिंग टाईप आहे का नसतं वरती त्याची डिझाईन सारखं? काय काय काय? ते रिंग्स आहेत ना हा अॅन्युलर, तर ते नसतं वरती डिझाईन सारखं आहे का असं होल म्हणजे राऊंड येतो? हा होल म्हणजे राऊंड येतो, राऊंड. ठीक आहे. आणि आणि त्याच्या बाजूला सगळं हे लिग्निन भरलेलं आहे. ठीक आहे, समजतंय का तुला नक्की? हे पूर्ण भरलेलं आहे. म्हणजे तो होल राऊंड त्याच्यामध्ये लिग्निन हा इथे राऊंड राहिला म्हणून याला काय बोललो? या टाईपला काय बोललो आपण? अॅन्युलर ट्रॅक. कळालं का? Yes. इथे कसं राहिला? इथे कसं राहिला? स्पायरल राहिला ना. हॅलो, बघ इथे गॅप आहे, इथे गॅप आहे, इथे गॅप आहे, इथे गॅप आहे, इथे गॅप आहे. स्पायरल राहिला. स्पायरलला काय बोललो? कोणता ट्रॅकेट? हा झाला स्पायरल ट्रॅक. कळते का? हॅलो, Sir. अजून एक घेऊ आपण. चल एक्झाम्पल आणखी घेऊयात. हे बघ, हा एक ट्रॅकेट आहे सपोज. या ट्रॅकेट मध्ये बघा लिग्निन ना बाकीच्या सर्व एरियामध्ये लिग्निन भरला आहे, फक्त या एरियामध्ये नाही भरला. असा एरिया आहे, इथे लिग्निन नाही. असा एरिया जिथे लिग्निन नाही. हे बघा, इथे लिग्निन नाही, इथे लिग्निन नाही. असा एरिया जिथे लिग्निन नाही. म्हणजे पिट्स इथे फॉर्म झाले. कळते का? लिग्निन जिथे नाही तिथे खड्डे बनले. खड्डे बनले त्यालाच म्हणतो आपण पिट्स. ठीक आहे. लिग्निन जिथे नाहीये तिथेच काय बनले? खड्डे बनले. त्यालाच काय म्हणतो? पिट्स. बरोबर ना? इकडे बघ, आता मी इथे लिग्निन ड्रॉ तर बघ, हे सर्व लिग्निन आहेत. कळतंय का तुला? Yes. हॅलो, म्हणजे त्याचे ते सर्कल आहे ना तो ट्रायकिडचा, तर त्याच्यामध्ये असं खड्डे पडलेत आणि बाजूने सगळं लिग्निंग आहे असं ना? येस, बरोबर. आता बघ बरं, आता जरा व्यवस्थित दिसतंय. येस सर. सर पण मग दोघांमध्ये मेन डिफरन्स काय आहे? सांगतो ना तुला. हे आता इथे काय, ही सगळे ट्रॅकिडच आहेत. ट्रॅकिड मध्ये फक्त काय, हा पॅटर्न आहे. कळालं तुला? हे सर्व ट्रॅकिड आहेत. हे फक्त काय झालं? पॅटर्न झालाय. आता या ट्रॅकिड मधला हा पॅटर्न कोणता आहे? हे बघ, हा जो पॅटर्न आहे इथे, हा स्पायरल आहे. कळतंय का तुला? इथे 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 जी जागा रिकामी राहिली ती कशी आहे? स्पायरल आहे. इथे कशी आहे? रिंगच्या फॉर्म मध्ये. इथे कशी? बघ बरं, इथे पायऱ्यांसारखी का? बघ बरं, ही पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, त्यासारखं आहे का नाही स्ट्रक्चर? पायऱ्यांसारखं आहे की नाही? हो सर. हा, याला म्हणतो स्कॅलरी फॉर्म. काय म्हणणार तुम्ही याला? स्कॅलरी फॉर्म. कळालं का? म्हणजे हे ट्रॅकिडचं टाईप. ओके, तुम्ही एवढं लिहा. आपण इथे स्टॉप करू, मला एक थोडंसं काम आहे अर्जंट मध्ये. बाकी आपण उद्या कंटिन्यू करू. ठीक आहे, 5 मिनिट तसे बाकी आहे. मी अपलोड करतो थोड्या वेळ. ठीक आहे, तुम्हाला हे कळालंय का रे आता? हो सर. आता हे मी तुला अर्धे सांगितले, अजून पुढचे पॅटर्न सांगतो उद्या. तुम्ही हे समजून घ्या की इथे जी जागा रिकामी आहे याला तुम्ही बोलता पिट्स. काय बोलणार तुम्ही याला? पिट्स. पिट्सचा पॅटर्न कसा आहे? इथे लॅडर लाईक आहे. लॅडर लाईक कसं आहे? लॅडर लाईक, पायऱ्यांसारखा एकावर एक एकावर एक. याला स्कॅलरी फॉर्म. इथे जर इथे पॅटर्न कसा आहे? स्पायरल, याला स्पायरल. इथे कसा पॅटर्न? इथे रिंग सारखा, याला तुम्ही अॅन्युलर बोल. ठीक आहे, अशा या सेल्स आहेत ट्रॅकिड. आता यांची वॉल एवढी थिक आहे ना, त्यामुळे हे ट्रॅकिड जे असतील ना, हे ट्रॅकिड झाल्यात काय? कोणत्या सेल झाल्यात? बोला रे. गॅड सेल. ठीक आहे, चलो.